8वा, लगेच पुढच्या घरात ज्या वेळेला शनी 8व्या ह्याच्यात जातो, ह्यांचा बाकी काही नसलं तर एक 80% सांगू शकतो यांची दुखणी लवकर बरी होत नाही. प्रकृती बऱ्यापैकी नाजूक असते आणि नॉर्मल माणसाला टेम्परेचर आल्यानंतर जर समजा 4 दिवस झोपून राहावं लागत असेल तर हे 8 दिवस झोपतात. लहान मुलांच्यात तुम्ही बघायला गेलं तर एखादा मुलगा असा असतो की 10 मुलं पळताना पडतात, गुडघे फुटतात. त्यातला एखादाच मुलगा असा असतो की तो फुटलेल्या गुडघ्या घेऊन 8 दिवस लंगडत चालतो. नंतर 10तली 9 मुलं 2-3दा असं पाय बळ खालती करतात, तीच माती घेऊन गुडघ्याला लावतात, पळत पळत घरी जातात, परत पाण्याने धुतात, वाटलं तर थोडंसं हळद लावतात, पळायला मोकळे. हे तसं नाही करणार. गुडघ्याला लागलंय, गुडघा फुटलाय, दवाखान्यात जाणार, स्वच्छ धुवून घेणार जखम, त्याच्यावर मलमपट्टी करून घेणार, लागलं वाटलं तर टिटॅनसचं इंजेक्शनही घेतील एखादं, काही बाधा होऊ नये म्हणून काय अँटीबायोटिक घ्यायचं असेल ते इंजेक्शन 2-3 दिवसाच्या गोळ्या घेऊन येतील आणि ते 3 दिवस मात्र ते लंगडतच चालते. मग कुठेतरी 5व्या-6व्या दिवशी ते जरा चल नॉर्मल त्यांची होते. ते मुद्दामून करतात का? अजिबात नाही. ती त्यांची प्रकृती आहे. 8वा शनी कायम आठवतो. एक ज्याला आपण म्हणतो ना की यांच्या जखमा चटकन जशा बऱ्या होत नाहीत, तसे यांची एक जखमांना चिकटायची वृत्ती असते. लहानपणी क्रिकेट करताना एकाने स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता, माझ्या हनवटी फुटली होती किंवा माझ्या खांद्याला मार लागलेला होता, त्या माणसाचं नाव हे आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत लक्षात ठेवणार. हा त्याने मुद्दामून केलं का? तू शॉर्ट पिच बॉल टाकला, त्याने फटकावला. आता त्या बॉलच्या स्पीडनी जाण्याच्या मध्ये तुझा खांदा आला म्हणून तो दुखावला गेला. हे त्याला दोष देत राहणार आयुष्यभर, तुझ्यामुळं मला लागलं होतं. ही स्मरणशक्ती 8व्या शनीला असते. एक गोष्ट आहे मात्र, ही स्मरणशक्ती ते अभ्यासात कधी फारशी वापरताना दिसत नाही. तर प्रश्नाचं उत्तर लिहिताना ते खालती लिहू शकतील की सदरचं शिकवणीचा तास अमुक अमुक तारखेला अमुक अमुक वेळेला अमुक अमुक सरांनी घेतला होता, त्यांनी शिकवून जी माहिती दिली त्या माहितीप्रमाणे हे उत्तर. एवढं शार्पनेस त्यांच्यात, पण ते तसा वापरत नाहीत. खूप वेळेला आपण या लोकांच्या बाबत जर म्हणलं, खूप वेळा आपण यांची वकिलासारखी प्रॅक्टिस असेल तर हे चांगले चालतील असं म्हणतो. पण खरं सांगायचं तर स्मरणशक्ती एवढ्या एका गोष्टीवर वकिली चालू नाही शकत, किंवा एखादी गोष्ट मुद्देसूदपणे सांगणे, कधी घडली होती ती. तर ह्याच्याकरता तुम्ही जास्तीत जास्त साक्षीदार म्हणू शकता, चांगला होईल, वकील नाही. कारण वकिलाला त्या साक्षीतनं दुवे काढायचे असतात, तसून त्याची उपसून काढून आपल्या आशी लावायला वाचायचं असतं. आणि त्याच्याकरता अफाट मेमरी बरोबर अफाट बुद्धीची गरज असते. एक वेळ मेमरी कमी असेल चालेल, पण बुद्धी अस्खलित लागते. त्यामुळे 8वा शनी वकिलीच चांगली करेल असं म्हणून मी म्हणणार नाही, पण आता वकिलीही करू शकेल, बऱ्यापैकी करेल असं म्हणता येईल. पण एक जसं आपण या स्मरणशक्तीच्या या माणसांच्या बऱ्याच वेळेला एक तुमच्या लक्षात येईल की हे उच्च मध्यम वर्गापासून ते श्रीमंताच्या कोटीपर्यंतचे जागेत म्हणजे घरात जन्म घेतात. त्यामुळे त्यांना त्याचा प्रॉब्लेम नाही येत फारसा, किंवा ते काही चुकीचं वागले तर समोरची माणसं फारसं मनावर घेऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे असलेली आर्थिक सुबत्ता.
हाच शनी 9व्या घरात गेला ना की तो स्लो आणि स्टेडी होतो. हे त्या व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास जर तुम्ही बघितला तर लहानपणी बावळट पासून ते साधारणतः वार्धक्याच्या आसपास कुठंतरी हँडसम, स्मार्ट या संज्ञेपर्यंत पोहोचलेला तुम्हाला दिसतो. म्हणजे एक प्रसिद्ध लेखक सुहास शिरवाळकरांचं वाक्य आहे की कॉलेजमध्ये असताना जो छडमाड आणि बावळट तरुण वाटत होता तो जा मध्यमवयीन झाल्यानंतर थोडासा भरला गेला की भारदस्त वाटायला लागतो आणि मग त्याला मुली काका म्हणून त्याच्याशी हाय बाय करत गप्पा करतात. त्याचं दुःख हेच असतं की जेव्हा हवं तेव्हा मिळालं नाही, जेव्हा नको तेव्हा समोर आलंय. आता बायकोला घेऊन जाताना जर एखादी मुलगी हाय काका करून येऊन जर चिकटली तर त्याला उपयोग काय ना. कॉलेजमध्ये असताना अशी मिळली असती तर गोष्ट वेगळी होती, असं त्याचं म्हणणं असतं. हे लेखकाचं म्हणणं सांगितलं. पण जनरली जर तुम्ही बघायला गेला तर या शनीमध्ये ही गुणवत्ता आहे की ती स्लो बट स्टेडी, ऑलवेज डेव्हलपिंग, नॉट डेव्हलप्ड अँड नॉट अनडेव्हलप्ड, ऑलवेज डेव्हलपिंग. एक एक टप्पा ते अगदी शांतपणे त्यांच्या पद्धतीनं पार करत चाललेले असतात. जगाशी कुठलाही त्यांचा संबंध नसतो. जग काय करतंय मी माझ्या पद्धतीनुसार चालणार, मला जे करायचं तेच करणार आणि माझं जे आहे त्या सिस्टीमनं चालणार. पण जनरली या लोकांच्या ह्याच्यात फारसे विरोधक नसतात, कारण ते कोणाचे विरोध करायला जात नाही आणि ते त्यांच्या पद्धतीत जगत असल्यामुळे त्यांच्याबाबत कोणी फारसं त्यांना खिचगणितीत घेत नाही. आलेत उत्तम, नाही आलेत अत्युत्तम, अशा प्रकारची त्यांच्याबाबतची वागणूक समाजाची असते. ते डेव्हलप होतात त्यांच्या पद्धतीत. एक या शनीचं एक आहे की बुवा ते त्यांनी ध्येय आणि हे आखलेले असतात आणि त्याच्याशी ते शेवटपर्यंत लॉयल राहतात. पण शनीचा मंदपणा या स्थानीचा थोडा जास्त दिसतो, कारण तसंही हे जर बघायला गेलं तर हे गुरुचं स्थान आहे. पण गुरुच्या स्थानावर आलेला आहे शनी, त्यामुळे ते थोडंसं वर खालती डेव्हलपमेंट त्यांची पण डेव्हलपमेंट होत असते. हा शनी 10व्या स्थानावर गेला की स्वतःच्या घरी आल्यासारखा असतो, एकदम खुश. पण या स्थानावर तो थोडासा आळशीही असतो. शनीच्या अनुदित भागावर असलेली गौरांग जर म्हणला तर तुम्ही हा शनी म्हणू शकाल. म्हणजे या स्थानावर असलेल्या शनीची त्वचा किंचित गहू वर्णापड आणि सतैल असते. तेल लावल्यावर जसं तुकतुकीतपणा दिसतो ना त्वचेवर, तशी त्यांची त्वचा असते. बुद्धीही त्यांची तशीच हे असते. फक्त एवढंच की या शनीला कष्ट नसतात मानवत. फुगीर असतात का तर नाही, फुगीर नसतात, पण कष्ट मानवत नसतात. आपण गमतीनं हे करू की त्यांचे युवराज सिंग बरोबर हे कर, कुठं पळून 1-2 रन काढा, तो सतत छक्केच मारत सुटतो. हे एका ओव्हरमध्ये 7 छक्के मारणारा विक्रमी तो एकटाच, एक 9 बॉल पडला होता म्हणून तो 7वा छक्का पडला. पण सतत मॅक्सिमम घाई आणि मिनिमम कष्टात जास्तीत जास्त करायचं, ही प्रवृत्ती या 10व्या शनीमध्ये जास्त असते. हे एखाद्या इंडस्ट्रीयल कामामध्ये अतिशय वाकबगार असतात. यांनी जर एखादी वर्क ड्यू डेट दिली, 100% त्याच्या आधी 24 तास काम संपलेलं असणार. याची दक्षता घेणारी माणसं ही परफेक्ट मॅनेजर म्हणलात तर हे एखाद्या याच्या, आणि हे इंडस्ट्रीजमध्येच खूप वेळा सापडतात बघा. हे खूप
मोठमोठे उद्योगपती सांगणार हे आमचे मॅनेजर एकदम परफेक्ट माणूस, यांनी सांगितलं ना 24 तारखेला डिलिव्हरी होईल, 23 तारखेला गाडी तुमच्या दारापर्यंत निघालेली असेल. 23 तारखेच्या रात्री 12:01 म्हणजे 24 तारखेच्या 00:01 तुमच्या हातात मटेरियलचं हे असेल, इनवॉइस असेल. मटेरियल चेक करून घ्यायची जबाबदारी तुमची. एवढे परफेक्ट आहेत आमचे मॅनेजर. तो खरेदीदार सांगतो, साहेब माझ्याकडे सकाळी 10 वाजता आले तरी चालेल, रात्री 12 वाजता यायची गरज नाही, 10 वाजता आणून मटेरियल द्या, मी चेक करून घेईन. तो मॅनेजर असं सांगतो, डोंट वरी, तुमच्याकडे 11:30 येईल म्हणून बस. कारण त्यांना त्यांचं टायमिंग, आता तुम्ही त्यावेळेला जर टायमिंग दिलेलं आहे ना 10-12 वाजता द्या, तर तो 11:30 मधला टाइम पकडणार, पाठवून देणार. एवढी परफेक्शन्स त्यांच्याकडं असतात अधावाशाने. पण ह्या करतात ते सगळं मटेरियल हे करतील किंवा त्याच्याकरता जातीनं लक्ष ठेवतील नाही. ते त्या व्यक्तीला फक्त कल्पना देतील की मला या वेळेला हे तयार हवं, नसेल तू घरी. मी तुला हाकलून दिल्यानंतर इथून गेल्यावर तुला काय केसेस करायच्या असतील, काय युनियनकडे जायचं, कुठं जायचं, तिथं जा, काही प्रॉब्लेम नाही. तोच माणूस विचार करणार, एवढी सगळी लफडी करण्यापेक्षा प्रायोरिटीवर हे काम एवढ्या वेळात पूर्ण करून दिलेलं बरं. आणि त्या वेळेत होण्यासारखं नसेल तर तो पहिलेच सांगेल क्लिअर कट, नाही साहेब या वेळेला नाही होणार, अजून 2 तास जास्त लागतील. ठीक आहे, कारण त्यांनी ऑलरेडी 4 तास कमी केलेले असतात. यांनी 2 तास वाढवून मागितले म्हणजे 2 तास त्याच्या आधी चाल हातात येत असतं. ही मॅनेजमेंट 10th हाऊस, 10th हाऊस सॅटर्न.